उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शिवसेना शिंदे पक्ष आणि भाजपातील मिरजेतील स्थानिक नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षात प्रवेश करणार असल्याबाबत वृत्त सगळ्यात अगोदर बंधुता न्यूज नेटवर्कनं दिलं होतं। हे वृत्त अगदी तंतोतंत खरं ठरलंय। शिवसेना उभाटा मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैगुरे आणि शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे, भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य ईश्वर जनवाडे यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते हे सोमवारी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत। याबाबतची माहिती आमदार इंद्रिस नायकवडी यांनी दिली। मिरजमध्ये आमदार इंद्रिस नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। यावेळी चंद्रकांत मैगुरे, विजय शिंदे, ईश्वर जनवाडे, संदीप कवाडे, किरण कांबळे, जब्बार मुझवर, नीता औटी, राष्ट्रवादीच्या महिला शहर अध्यक्ष शीतल सोनवणे यांच्यासहित पक्षप्रवेश करणारे स्थानिक नेते उपस्थित होते। पक्षात असताना कार्यकर्त्यांना किंमत द्यायची नाही आणि निष्ठावान कार्यकर्ते अन्य पक्षात चालले की मग मात्र त्यांना विनवणी करत बसायचं, तसेच त्यांच्यावर दबाव टाकायचा हाच उद्योग शिवसेना उभाटा नेते करतात, अशी टीकाही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी यावेळी केली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा पुढील महापौर राष्ट्रवादी पक्षाचा होणार आहे, असा दावा आमदार इंद्रिस नायकवडी यांनी केलाय। महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष फार मजबूत स्थितीत आहे। सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवणारा आणि विकास करणारा राष्ट्रवादी पक्ष असल्यामुळेच राष्ट्रवादीचाच महापौर होणार आहे, असंही आमदार इंद्रिस नायकवडी यांनी सांगितलंय। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात अजितदादांनी काही योजना समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सर्वसमावेशक असे सर्व घटक आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका अजितदादांनी जी घेतलेली आहे ती या कार्यकर्त्यांना फार आवडलेली आहे आणि म्हणून त्यांना आवडलं की आपण या पक्षात राहूया आणि या पक्षात काम करूया, माननीय आमदार अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण काम करूया, अशी भावना त्यांची झाल्यामुळे ते आज आमच्या पक्षात प्रवेश करत आहे। आता ठीक आहे ना, त्या पक्षात एखाद्या पक्षात एक कार्यकर्ता वजनदार काम करत होता, तो पक्ष सोडून चालला म्हणल्यावर त्या पक्षाला आता त्याची जाणीव व्हायला लागली असेल तशी, आणि म्हणून मग ते त्यांना परत बोलावण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीचा अवलंब करायचा ते अवलंब करत असतील, पण त्याचा कोणताही परिणाम या कार्यकर्त्यांच्यावर होणार नाही, कारण यांनी मनापासून निश्चय केला आहे आणि त्यांनी एक लाईन ठरवलेली आहे, आता त्या लाईनीपासून ते हटणार नाही। हे सगळे प्रकार करतील मला काही माहिती नाही आहे, पण तुम्हाला एक सांगतो, ज्यावेळेस पक्षात असतात ना त्याच वेळेला मान सन्मान द्यायचा असतो। पक्षात असतात ज्या वेळेला त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला मान सन्मान द्यायचा असतो, तो तुम्ही दिला नाही म्हणून तर आज ही वेळ आली। त्यामुळे कुणाला जबरदस्तीनं कुठं बसवलं आणि उठवलं म्हणून कोण आपल्या विचारापासून दूर होणार नाही। आज महापालिका क्षेत्रात आमचा पक्ष अत्यंत मजबूतपणानं पुढे येतोय आणि लोकांनाही लक्षात आलं की जे काही समोर पर्याय आहेत लोकांच्या, त्या पर्यायातला एक चांगला पर्याय आणि चांगलं नेतृत्व असणारा पक्ष म्हणजे एक राष्ट्रवादी आहे। आणि या राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मी या महापालिकेत काम केलं आहे, 25 वर्ष मी काम केलं आहे आणि अशा एका माणसाला अजितदादांनी विधान परिषदेची संधी दिली, त्यामुळे एक वजनदार कामाला ताकद मिळेल आणि आपल्या शहरालाही विकास कामात फार मोठी मदत होईल। असा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असं आता सर्वसामान्य लोकांच्यात एक चर्चा आणि सर्वसामान्य लोकांची विचारप्रवाह त्या पद्धतीने आहे। त्यामुळं आमचा पक्ष अत्यंत मजबूतीनं आज महापालिका क्षेत्रात काम करतोय आणि म्हणूनच त्या जोरावरच आम्ही सांगतोय की येत्या महापालिका निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा महापौर त्या ठिकाणी दिसून येईल।